जळतो हा बंध मनाला हरवला. लाल मातीचा जळतो हा बंध मनाला हरवला. आणि तो गण नमिला शिव पार्वतीच्या बाळा. तो गण नमिला शिव पार्वतीच्या बाळा.
दाता दाता मांडीला तुझा गणपती नाम उच्चारुयती मोक्ष पदाची द्वारे उघडती गणपती नाम उच्चारुयती मोक्ष पदाची द्वारे उघडती जीवनाचा मार्ग होईल सुखाचा ईश्वरा तुझा हस्त सदा शिरावर दाता मागेला तुझा करा आदर
कुकुळ बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला कुकुळ बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला कुकुळ बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला कुकुळ बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला कुकुळ बोले कोंबड्याची भांग गोकुळ जागविला गेली रात चांदण्या पारी मावळतीच्या दिशेला गेली रात चांदण्या पारी मावळतीच्या दिशेला गेली रात चांदण्या पारी मावळतीच्या दिशेला शिंपण जाळ भरताळी या बाजारी जाण्यासाठी दिन हा अवतरला
धेनुमुळे ही वाटणी मूर्ती वर्णाची झाडे मिली फुलांच्या पानाची संत वाहते सरिता प्रेमाची सारे स्नेही हरपले पाचारी दिशा उजळती नभटी क्षितिजावरती गंधमाती तांदळ वळवटून घरेला पैठण बोलती चंचल दिना सोहळा पैठण बोलती चंचल दिना सोहळा बाजारी जाण्यासाठी दिन हा अवतरला बाजारी जाण्यासाठी दिन हा अवतरला पैठण बोलती चंचल दिना सोहळा पैठण बोलती चंचल दिना सोहळा छान दिसतंय. आज घरातले सगळे काम आटपून आलेत ना. तर तुमची आईची राधेकडे जाऊन बोंबा मारायच्या. ती आमची राधा घेऊन गेली सर्वांना. अगं कामाचं राहू दे. अगं पहाटेचं वातावरण बघ. पहाटेचा थंडगार वारा, पक्ष्यांचा किलबिला आणि तो डोंगरावर उगवणारा चंद्र. अगं टवळे, चंद्र, अगं सूर्य सूर्य. हा सूर्य सूर्य. अगं मला सूर्य म्हणायचं होतं. मग? अगं अमावस्याचा चंद्र दिसला आणि निघालो पुढं. कोणाला म्हणतेस तू? अगं तुला मला काळी दिसतेस. हा मग कोणाला? तुम्ही सांगा मी काय काळी दिसते? तुम्ही सांगा ही काय गोरी दिसते? बघायचं काळी. काळी दे. अगं ए, काळी काय देते? ती तुला काळी बोलते. तुम्हाला काळी शिका म्हणजे अजून माझी घरची मला काळी बोलली नाही. तुम्हाला काळी शिका बोलते. काय करणार गं, काय करणार? काय करणार? अगं इथे काय करणार? काय करणार? तुला दाखवू. काय? दाखवू. दाखवू? ए, दाखवू. तुला पुप्पू दे, पुप्पू. ए, पुप्पू, चल बाजूला घे. तुला पण पुप्पू दे. काय चाललं काय तुमचं? नाही. हा काय बिग बॉस आहे? पुप्पू करायला? अगं आपण बाहेर चाललोय ना? हो. मग तुम्ही करताय काय? अगं आपण बाजारी चाललो खऱ्या, पण तुला या रस्त्याची माहित आहे? काय? वाट वाट. अशी बोल ना. अहो तुला माहितीये? नाही गं, मी तर नवीनच आहे. तुला कसं माहित? बाकीच्या सगळ्या वाटे तुला माहिती असते. अगं तुंजली, तुला माहितीये का? तुझ्या तोंडाकडे बघून मला कसं वाटतं. अगं बाई, तुला माहितीये का? आम्हाला माहिती आहे. मग सांग. सांगते. मला पण माहिती. मावशी आहे ना, बेगल्या मावशी, तिला की बोलू. बेबल्या मावशी? हा बेगल्या मावशी. तिला हाय माहिती होय? हा त्याला माहिती असेल. तू हात मारून घे. अगे मावशी ग मावशी. अगे मावशी ग मावशी. जा, जा घे बघा. तुझा आवाज नाही जाणार का, मीच मारते. तू हात मार. अगे मावशी ग मावशी. अगे मावशी ग मावशी. काय खाल्लं काय वळलाय? अगं इकडे. हा आले, मी काम करते. मावशी आवाज कसा वाटते? जरा थांब मी आले. अगं ते बाजूला कांदे आणले इकडे. हो, आले. हा झालं, घाम काढला ग बाई. आले.
गप जरा आता. अरे काय वाजवायची एवढी हौस? हे बाळा इकडं खबरती बघ. तुला नक्की आवड कशात आहे? ह्याच्यात की डान्स मध्ये? कशात मावशी कशात? ह्याच्यात कमरेत कमरेत पूर्ण बोलायला. नाही येते बाबा. ए, तुझ्या पॅन्टीत कोलर टाकतो मग खाली तर वाजवी. हा आहे डोळं निघू. मला आवाज कशाला दिला होता? काय झालं काय? अगे मावशी हा. आम्ही पोरीमध्ये पत्रिका भाषण करले बघ. मग जा ना काय सोडायला येऊ. हा सोडायलाची. ए चल मला घरची कामं असतात. तुमच्यासारखं नाही उठली का सुटली नुसती. मावती काय उठली का तुटली उठली का तुटली उठली का तुटली उठली का तुटली उठली पाहुणे तू चांगले आहेत ना. मत्त उठली का तुटली उठली का तुटली. काय काय कळत नाही. जा ना तिकडे जा तिकडे जा. अगं मावशी हे राहू दे. हा. तुला यायला उशीर का झाला? हा त्या मागची एक स्टोरी आहे. या आवाज हे ये. घुसमटन काय सेल्फी काढताय? जाणार ना काय? तूच बोलवलं ना आता. अगं त्या मागची एक स्टोरी आहे. ती मोठी स्टोरी तुम्हाला छोटी करून सांगते. आमची ही मोठी स्टोरी छोटी करून सांगणार. हात वाढवून लक्ष देऊ नका. स्टोरी महत्वाची आहे. स्टोरी आहे का तुम्हाला सांगते. मी ना सकाळीच उठले होते आज. मावशी आम्ही तर रात्रीच्या उठला. हे काय हा 5 बोट उठून झालं. मी आज सकाळीच उठले. मस्त अशी आंघोळ केली आणि साबण लावला. मावशी कुठे? गालाला तू कुठं लावते? इकडे इकडे. नाही नाही तू इकडे लाव नाही तर नाही इथे इकडे हा, इकडे. लावायचं तिकडे लाव. हा मावशी पुढे बोल. हा ते साबण कोणतं लावतेस का तू? तू कुठला लावता? नाही मी नाही तू नाही काम कर. तुझ्या वाडीवर सांगतो. तू कशी आहेस म्हणजे तू रका लाव रका रका राख राख अशी घास 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 थोडी तरी उशीर. हा तर मी आपली सकाळी उठले मस्तपैकी आणि नट्टापट्टा केला आणि तेवढ्यात आमचे हे आले. हा आणि यांनी मला घेतलं. काय पागल आहेत का तुम्ही? बोलून घेतलं बोलून. हा ते बोलून घेतलं आणि ते माझ्या जवळ आले. जवळ आले गचकन पकडलं. हा? पकडलं आणि त्यांची छाती वर खाली वर खाली वर खाली वर खाली ना वर खाली वर खाली वर खाली वर खाली. अगं तुमची छाती वर कशाला वर खाली कशाला होते? माझा नवरा येतो आणि माझा नवरा जवळ आला आणि त्याची छाती वर खाली झाली ना का काय होतं माहितीये तुम्हाला? मावशी काय होतं? चल या दाखव द्या. हे काय हे नको. वर खाली करताय? हा माझा नवरा म्हणजे कसं आहे माहितीये तुम्हाला? ते सांगते ना पुढे स्टोरी. हा तर कसं आहे माहितीये का? मी आज सकाळी 18 भाकऱ्या वाजल्या होत्या. किती? 18 भाकऱ्या ग. 18 अगं 18 भाकऱ्या 18 हा तुझा गपला तुला ते 18 भाकऱ्या वाजत होते आपली. अशी एक भाजली ठेवली दुसरी भाजली ठेवली तिसरी भाजली ठेवली. कोणता बघू म्हणते? अगं तमाम भाकऱ्या म्हणते. भाकऱ्या भाजते मी भाकऱ्या. हा मावशी पुढे हा. बोल ना. आता तेव्हा त्या भाकऱ्या पण संपल्या. काय झालं? अरे माझी सासू आहे ना ती खाऊन खाऊन माजली नुसती माहिती तुम्हाला? आठवी माझी सासू गावून हेच नाही. तू कशी जाते? अगं माझी सासू आहे ना घरातली काहीच कामं करत नाही माहितीये काय? आणि माझा नवरा आहे ना मगाशी बोललो बघा तो नवरा प्रेमाने जवळ ना आला तो ओरडला मला. हा काय बोलला? खबरदार माझ्या आईला काय उलट सुलट बोलायचं नाही. या घरची लक्ष्मी आहे ती माझ्या आईला काहीच बोलायचं नाही. कोण बोलताय? तुझ्या आईला कोण बोलताय? हा तुझ्या आईला तू ठेव. तुझ्या आईला कोण बोलताय? हा कोण बोलताय? नाही बाबा, जा, जा, तिकडे जा. तुझं काय नाही आहे? तुझ्या अगं अशी ठेव असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते. हा म्हणजे जरा पाठीपुढे झाली तर समजून घ्या. गोष्ट नीट समजून घ्या. तुम्हाला सांगते माझा सासरा गेला की काय मावशी? तुम्ही मरणावर टाकलेस. तो आता आवाज काढला. माझा सासरा म्हणजे त्याला बोलता येत नाही चालता येत नाही. ते सारखे अर्धनग्न असतात. काय? अर्धनग्न असतात गं. शी. शी नाही गं. अगं अर्धनग्न अगे हे मावशी हा? अगं अर्धांगी म्हणायचं काय तुला? आया
अर्धांगी ते असतात. तुझ्या कोण वाटलं कपडे काढलेले हा? नाही तसं नाही, अर्धांगी असतात ते. आणि ते आले असे लोळत आणि पडले खाली. हा? खाली पडले तेवढ्यात माझी सासू आली. अहो काय झालं, अहो काय झालं, अहो ऐका ना. सासू काय ऐकायला तयार नाही. मग तिकडे आता सासू गेली आणि मी पण गेलो. हा सासरे बुवा असे पाडलात का, उठा सासरे बुवा उठा ना, सासरे बुवा उठा. सासरे बुवा उठायलाच तयार नाही. मोठू मावशी सासूबाई काय झालं, हे असे पडलेत काय, बोला ना पडलेत का. सासूबाई बोलला का तयार नाही. म्हणून मी परत उठा. काय काय उठवतेस काय, तोंड इकडं आहे. हा अहो उठा उठा. तो उठतच नाही. एवढ्यात मला ठुसकन आवाज आला. मी पण असंच केलं, शी असंच केलं. ठुसकन आवाज आला. मी फुसकन मागे बघितलं. सासूबाई काय झालं बोला. ते काय बोलले माहितीये काय, 18 भाकऱ्याने अंडी खाल्ल्या ना त्याचा ठुसकन आवाज आला. आता मग मी बोलले, आता तुमच्या ढुसकन मध्ये सासरे ढुसकन बेशुद्ध पडले, ते बघा पहिलं. मग मी ते बघत होते आणि मी भाकऱ्या भाजत होते, म्हणून जरा वेळ झाला झालं बघा. अच्छा म्हणून आवाज येत होता. आता मावशी पासून नको आपल्याला बाजाराला उशीर होतोय. हा बाजाराला यायचं आपल्याला. चला का बाई. जराशी म्युझिक लागली म्हणून मी चाललो. थोड्या मुलं नका जाऊ. मला सांगा पहिलं बाजाराला जाताय तुम्ही काय काय घेतलंय आणि काय काय नेसलंय ना ते मला सांगा. मी इकडे थांबते. एक काय सांगायलाच पाहिजे का? हा एक काय सांगा बघू. पहिली कोण होणार पहिली. अच्छा तू ये खाता बिदा घरची मावशी खाता बिदा घेतली. बरं मला सांग तू काय नेसलंयस काय घेतलंयस. मावशी हा. विक्रीला घेतलं बघ खवा. काय घेतलंयस. खवा हा आणि नेसलंयस काय. शालू नवा. वा 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 सांगून नवा. मस्त संदेश देणार आहेस. संदेश हो. नाही पाठ केलास ना. हा म्हण दे मग. ऐका मावशी हा. मावशी हा. एका वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो आणि आयुष्यभराचा विचार करतो तो माणसे टिकवतो. वा वा वा. मस्त मस्त. असं आहे मावशी. छान 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 छान. चल चल आता दुसरी ये ग ये. हा तू ये. तू कोण आहे ग. गवळण आहेस की पुरुष. मग अशी काय घालते पुढे खाते ग. अगं तू ते सगळं जाऊ दे. टाइम खूप झालेला आहे. मला सांग तू काय काय नेसलंस काय काय घेतलंस. मावशी हा. घेतला विक्रीला ताक. काय घेतलंस. ताक हा हा. आणि काय घेतलंय. कांजीवरण. काय कांजीवरण. कांजीवरण. मी झाला आतून गरण. मस्त मस्त संदेश देणार आहे. संदेश हा हा दे. कोणी कोणाला काही घ्यावं ही अपेक्षा नसते. कोणी कोणाला काही घ्यावं ही अपेक्षा नसते. 2 शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते. अरे बाबा. आता संदेश अजून देणार आहे. काय काय अगं तू ये ही माझ्या आयुष्यामध्ये काम आहे. कोणत्या पडशील इकडे बाबा. तुझं काय झालं हिला काय हिला मिरगी आली की काय मावशी हे तोंड सरळ कर. मावशी ती कशी नाही करणार. हा. हा मुलं आपण. आता पण बघा बाई, हे सरळ कर. हा, इकडे बघा. हा. बरं मला सांग काय काय नेसलंस काय काय घेतलंयस. नव्हती मी घेतले तू. काय तुम्हाला कळलं काय 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 तो हे बोट तो आईचा गावात घरात चावली. तमाशी मुलं मोठं बरं मी काय नेसलंस. पैठणी बघ नवऱ्याने दिले. कुठली नवऱ्याने पैठणी दिली. बरं आता संदेश देणार आहेस तू. संदेश देऊ. मी कोणाला करणार आहे. बस जपला तर तू हत्ती. काय हत्ती. अगं हत्ती. तू काय बोलते लोक हत्ती. मुलीला जन्माला घाला, नानाती मोती घाला आणि तिथे लग्न करून लोकांच्या घरी चांगली द्या. अरे संदेश मस्त आहे. वा संदेश ऐका तुम्ही पण ऐका. कॅमेरा इकडे ठेवा असा. हा ऐका संदेश. मुलीला जन्माला घाला, नानाती मोती घाला आणि तिथे लग्न करून दुसऱ्यांच्या घरी चांगली द्या. झालं काय मावशी तो संदेश झाला तू काय टेन्शन.
संदेश दिला पण मग त्यांना तिथं बसला हा संदेश अगं काय तू बोलते आपले बोलत असते बरोबर सगळ्यांची झालेलं आता आपल्याला मला सांगा शेवटचं आता कोण झाले हा मावशी मी सरपंच या वर्षी जरा सरपंच वेगळे. ए, हा, मी सांगितलं वाजव वाजव आता वाजव. लय झालं. ए बाई, बोल. काय घेतलीस तू मावशी मला नाचून पण नाही दिलं काय नाचायला आलेस तुला बाकी आहे अजून हा बोल पुढं मावशी हा. मी विक्रीला घेतलं दूध काय घेतलंयस दूध कुठलं अगं माझ्या घरच्या गायचं पण कोणाचं गाईच अगं गाडीचं हा अजून काय घेतलंय नऊवारी साडी वा 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 संदेश देणार आहेस हो, हो. हा दे दे संदेश दे थांबते मी देते पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते पण कानात गेलेले विष हे हजार नाते संपवून टाकते वा 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 मस्त 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 चला आता संदेश आपला झालेला आहे. आता पुढे काय करायचं आपण हिला पण तू ये लवकर हा ये मोडशील मोडशील बरं बरं काय तू काय घेतलंयस काय घेतलंयस मी घेतलं दही काय दही दही जरा खात पण जा आणि लावत पण जा मिरची पण गोरी होशील त्याला बरं काय काय नेसलेस काय मी घेतलं पिंजरा तेव्हा तसा मेरा पिंजरा झालाय बरं बरं संदेश देणार आहेस तू जा 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 किंवा मी चल बाजूला हा, मावशीला चला बाजूला जाऊया आपण. आमच्या पोरीचं विचारणार तुझा का कोण तुझा का कोण सांगणार माझं मला घराची कामं खूप असतात ग त्याच्यामुळे माझं मी काय सांगू पण काय सांगायचं माझं सांग काय सांग काय म्हणजे काय घेतलंय मी हा. हा ते ना त्याचं कसं आहे मी काय घेतलं नाही मी तुमच्याकडूनच घेतो हे ह्यातलं थोडं त्यातलं थोडं आणि मी तुमच्यासोबतच जाईल घेऊन तू फुकटी आहे काय फुकटी आहे हो नाही तू फुकटी आहे फुकटी हा नाही नाही मी फुकटी नाही आहे मी चल बाजूला अरे कशी मावशी तिच्याकडे लक्ष देऊ काय तुला ती जन्मात आली ना ती डायरेक्ट तोंडावरच पडली तेव्हा तरी झाले मी बोलताय चल मावशी. हा चला आपण जाऊया छानसं गाणं म्हण ना अच्छा गाणं तुम्हाला गाणं ऐकायचं माझं मला खूप आवडलं गाणं 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 माझं हा काय बोलू गाणं हा, हा. मला बोलू दे ना मी आता इथं आले बोलते मी पण जरा बघा हा. एक तवा दोन तवा तव्यावर तवा एक तवा दोन तवा तव्यावर तवा मला पुढचं काय येत नाही जायला बोलवा नाही त्याला बोल शिका बा चला हा काय आता हा आता बोला नक्षत्र नभी अवकाशी लोपली हळूहळू रविराजा चमचम करी किरणा संगे लाले हळूहळू
4 घास कापून म्हटलं 4 घासासाठी 4 तास जेवला अरे कांदा कापून भाजी कापून गाजर कापून माझी साप घाम निघाला खायचं म्हटलं की हवळ्या का तुम्ही खाता आणि अरे अरे पण खाता कृष्णाच्या कामात लक्षात आहे ना हे पेंद्या कामात लक्षात आहे ना बघितलं मंडळी ह्याला खायचं असेल ना इथं फुकट पुढं आणि काम म्हटला की काढला नाही पाय हे पेंद्या अरे बाबड्या काय अरे तुम्ही गेला कुठं तुला काय हे लवकर लवकर ये आलो हा काढ का लवकर ये नाचायचं म्हटलं की तुमच्या अंगात येतं आणि काम म्हटलं की तिथं पाठी पाय काढतात तुम्ही माझ्या मागून येतात ना रे मामी काय तुझ्या मागचा हो काय हा तुम्ही तर माझ्या मागचं हा? लोकते काय? याचे लोकते. हा, लोकते लोकते काय हा? अरे आम्हाला बोलवलीस कशाला ते सांग ते नंतर सांगतो तुम्ही माझ्या मागून येतात तर गेला कुठे मला सांगा कशाला बोलवलं? होय. मी सांगतो अरे तू पुढे गेलास ना तेव्हा आम्ही असं ठरवलं की आम्ही ब्रिटिश अणूचा डाव खेळूनच तुझ्या बरोबर येऊ जागा तुम्ही तुला खेळायला नाव मैत्रीला कुठं आणलं तिला माझी किट्टी दांडू ह्याची एवढी इट्टी तुला एवढा दांडू मग काय मग कसं सुरुवात कशी केली हा ना वलकी सुकी वली आली वंत तुझा दांडू दांडू हे कशात गेली याची ती मला म्हणतो माझी ती पाहिजे दुसरी देतो लागला मला सांग तुझी मेला एवढीशी येते ती लागायची मग त्यात रडायचं काय रे रडायचा काय म्हणजे आता काय मग कसा काय रडायचा काय रे माझी इथे साधी सुधी नव्हती मग याच्या हात सोन्याची होती सोन्यापेक्षा माग होती कसं कसं सांग मला काय म्हणजे हा. आणि माझी ती हा. माझ्या खापर पंजोबाने दिली होती हा. खापर पंजोबानी माझ्या पंजोबाला दिली पंजोबानी माझ्या आजोबाला दिली आजोबानी माझ्या बाबाला दिली आणि बाबाने ती मला दिली अशा गावाची गरज आहे तिकडे हा? जाऊ जातोय अरे ते पुढे काय झाला तुझा पुढं काय झालं म्हणजे कपडे काढले धावून धावून उडी टाकलं बायकोने आवडते ना मग बायको गावात आलं की सगळे सगळ्यांची बायकोला आवडी मारला नसेल काय झालं? तुला मला माहिती आहे काय काय ह्याच्या बायकोला आवाज दिला ना आणि हा गेला नाही की ह्याच्या बायकोचं तोंड चालू केला ना अख्ख्या गोकुलात किती जण
अरे ते बोकरं किती सांगितली ना तरी ऐकली नाही. अरे त्याच्या बायकोचं तुला नाही माहिती. अरे अशा जवळ हे असं विचारलं. काय करायचं घरी गेलो बायकोने घरी गेलो धावून घरी गेलो. बायको बोलली कोणत्या अवतार झालात? कोणतं म्हणजे अरे तू जाणते. अरे काय झालं माझी युती काढण्यासाठी ह्या सगळं फोटो काढलं होतं. बायको नावावर दिल्यामुळं त्याच कासा धाव. अरे आता धावत बोलती लंबट होती म्हणते. कशाला बनवलं? ते मला बोलली दिवस कोणता? कोणता रे नाही मला बोलली एक नंबर बोलतो नागपंचमी दिवस. म्हणलं मी काय करू मग? म्हणजे संध्याकाळी उपवास सोडायला काय तरी घेऊन नागाला भिडला बांधलास नागपंचमी नागात दूध पाहतात ना. अरे तेव्हा माझी अक्कल फुटली. पेटली याची विटी होत आहे तिकडून काहीतरी मासे घेऊन ये. पण मी त्याला म्हटलं 10 वर्ष सासू घरी आहे तिला दूध पाजलं. हा म्हणजे 10 वर्षाची सासू घरात आहे तिला दूध पाजलास तिचं वीस झालं नाही. एक नंबर बोलला असं कर हिला आला राग दानात पकडलं ना माझं कपडे. कपडा होता लंगोट. लंगोटात पकडला. आता म्हटलं तुला काय पाहिजे? मला उपवास सोडायला काहीतरी आणा. म्हटलं ठीक आहे. कचरा धावत डोहाशी आलो उडी मारली. काय रे ते काने हा मला माझं असेल असे चाटत होते ना बरोबर वाटत होतं. तितक्यात माझ्या त्या 2 तुटीच्या मध्ये वळलो पाठी सुधी बरोबर मी काही लावला नाही. अशी उडी मारली ती पकडली ती पकडली नंतर काय कांगडा हातात आला कुठल्या या आणि इंडी याच्यात होता. आगळ्यात काय गेला. काय सांगू काय सांगतो. किरवीने दुखत काय गेला तुला डास येतात चावली चावली. अरे मग काय अंगा काय रांगण्यात. बायकाला दिलास हा बायकाला तिचा उपवास वाढला हो. आता मी आणतो काय ते? आपल्याला कृष्णदेवानी कामगिरी संपवली. काय 170 कोटीचा सगळा थांबवतो मथुराकडे चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. हा. काय राहत ना अरे मग काय बघ आता इकडे आता गवळणी या घाटात येतील किती हात किती आता गवळणी येतील ना या घाटात हो घेऊन मुंबई
दूध देतात कुठल्या काय जांभळा दूध देतात खोटं म्हणजे जांभळं देऊ. तुला काय तू भाषण कर. ऐकला काय परत बघ. अरे मोडशील. का मला का अडकलात तुम्ही? काय झालं? काय झालं? हा? तोंडातला पहिला तो विमान थूक. वाक्य पूर्ण बोल. हा. बोल. काय झालं? हा. हा. काय मला कळतच नाही तू काय बोलतोस ते वाक्य अरे, कळलं असं बोल पूर्ण बाबा. काहीच कळत नाही, खरंच कळत नाही यार. समजून घे ना आजचा दिवस हा. काय बस हात वरती कर. हा. तिकडं बघ. खाली बघ. हे माझी टांगे हा. देवाचा गुण. हा. काय कांदा हा? कांदा. अरे कांदा हा. ओके माझी आहे कोण नाही खरंच कळत नाही मला यार. हे काय मला काहीच कळत नाहीये. मला तुला सांगतोय आजचा दिवस समजून घे अरे आता काहीतरी गडबड आहे त्याला इकडे. काय झालं? हा बोल. तुला हा? तिकडं हा? तिकडं नाही कळलं मला हे, नाही कळलं. काय कसं बोललं बाबा? काय तिकडं आणि तिकडून इकडं अरे पण हे नाही कळलं मला. इकडून तिकडं आपण काय ते कळलं असं बोल ना. कळलं. हे सगळं कळलं. बोबड्या नाही कळलं मला. कळलं. पुरींचा तू पाहिजे मला मग काय? तू पाहिजे नाही काय झालं? माझा बाबा ये घेतला भेटलं दूध? हा? आता श्रीखंड करून घरी खा. दही बनवायचं असं. हा. तुला बाजारात जाता येणार नाही. का मला कृष्णदेवाच्या हुकमाने आमच्या कायद्यात मध्ये बसावं लागेल. आम्ही नाही बसणार. हा. विश्रांती करूया हा, तर तू म्हणतेस बाबा विश्रांतीच करूया. विसरा काय कशात बसले ना बसून मी जरा कृष्णदेवा सांगतो तुम्ही गवळणीला बसवून घ्या. दररोज असा कुठे कोण काढतो मी इकडे बघून ये. पापी घे चांगला हा मला धाड म्हणजे ना मला बसताना प्रॉब्लेम आहे जरा कमरेत माझ्या वाद बनला. तू बा मानलायस बा? झेंडू बाबा आणलाय. झेंडू बाबा तो झेंडा वाटी शिंदे तुझी.
देवदुष्ट दुर्जन पृथ्वीवर फार त्रासून गेले होते. त्याचवेळी मनुष्य मात्राची व्यथा पृथ्वीने जाणली. तेही गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेव आणि ऋषीमुनी भगवान विष्णूला शरण गेले. त्याचवेळी आकाशवाणी झाली. माया, विष्णू व जगदीश हे तिघे देव मिळून दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेण्यास तयार झाले. त्याचवेळी उग्रसेन राजाला देवकी नावाची सुंदर कन्या झाली. त्याच देवकीच्या पोटी दिव्य शरीर निर्माण झाले. विष्णूचा अवतार, दुर्जनांचा नाश आणि भक्तांचा सांभाळ, 3 काळ आणि पाताळामध्ये भ्रमण करणारा देवकीच्या पोटी जन्मलेला तोच मी आठवा श्रीकृष्ण भगवान. कुंडली कवरदे हार विठ्ठल. गवळणी तर जातच आहे. पेंड्या सुद्धा मला सांगितलेली कामगिरी पार पाडलेली दिसत नाही. मी स्वतः जाऊन पाहतो. अगं राधे जरा श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असते नसतात. मग कसे असतात राधे? पाणी पद्मा, बिंबी रास आणि मस्तकी जरा सोन्याचे विठ्ठल विठ्ठल करत असतात. हो राधे, तुझं बरोबर आहे. पण माझा मनात पाऊस वैरी असल्यामुळे मला वेळोवेळी अवतार बदलावे लागतात. सांगा तुमच्या जन्म तुला. ऐक तर राधे,